केमिस्ट्रीचा खूप कमी पोर्शन आपण बघता. खूप कमी, अगदी माझ्या माहितीप्रमाणे ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजेच कार्बन कंपाऊंड वगैरे हा चॅप्टर 9वी किंवा 10वीला अतिशय थोडासा पार्ट तुम्हाला सांगण्यात आलाय, शिकवण्यात आलेला आहे. आणि मग 11वी आणि 12वी, खरं तर 11वीच्या वर्गापासून ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बेसिक पार्टही सुरू होतोय ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे पहिला चॅप्टर अगदी 11वी मध्ये सुद्धा बेसिक पासून सुरुवात होतोय. तरीही वेगवेगळ्या बोर्ड्समध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या थोडंफार जी काही माहिती तुम्हाला 10वी पर्यंत दिलेली आहे, त्याचं आपण थोडंसं फाउंडेशन पार्ट घेऊया आणि नंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या अभ्यासाला लागणारे जे काही रिक्वायरमेंट आहे, जे काही फाउंडेशनल नॉलेज आहे, ते अतिशय साध्या सिंपल भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा या काही लेक्चर्समध्ये प्रयत्न करणार आहोत. तर आपण सर्वप्रथम ऑर्गॅनिक केमिस्ट्री या शब्दाचा अर्थ पाहूया. ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही एक केमिस्ट्रीची ब्रांच आहे. केमिस्ट्रीच्या 2-3 ब्रांचेस तुम्हाला माहिती असतील. त्या कोणत्या? तर फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर त्यातला जो ऑर्गॅनिक केमिस्ट्री पार्ट आहे तो मी सध्या तुम्हाला शिकवणार आहे. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? ऑर्गॅनिक हा शब्द ऑर्गॅनिझम पासून आलेला आहे. ऑर्गॅनिझम तुम्हाला माहिती आहे, लिव्हिंग प्लांट्स किंवा ॲनिमल्स जे आहेत त्या सगळ्यांना आपण ऑर्गॅनिझम म्हणतो. आणि फार पूर्वीच्या काळी ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पासून काही सबस्टन्स, काही पदार्थ मिळवले जायचे, डिराईव्ह केले जायचे आणि दोज सबस्टन्सेस वेअर कॉल्ड ऑर्गॅनिक सबस्टन्स. ऑर्गॅनिकचा शब्द आहे डिराईव्ड फ्रॉम ऑर्गॅनिझम्स, म्हणजे प्लांट्स किंवा ॲनिमल्स यांच्यापासून मिळवले जाणारे पदार्थ किंवा सबस्टन्सेस म्हणजे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. दिस वॉज द कन्सेप्ट प्रिटी अर्ली इन द अर्ली डेज. मात्र प्लांट आणि अॅनिमल पासून जे काही हे सबस्टन्सेस मिळवले जातात त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पूर्वी म्हटलं जायचं. आणि तेव्हा लोकांच्या मध्ये असा एक ग्रह होता की समज होता की हे जे काही सबस्टन्स प्लांट किंवा ॲनिमल्स तयार करू शकतात त्यांच्याकडे काहीतरी मिस्ट्रियस पॉवर आहे. त्या मिस्ट्रियस पॉवरमुळे हे सबस्टन्सेस ते तयार करू शकतात, असा एक समज तिथे होता. या पुढे चालून असंही म्हटलं जायचं की ही जी काही सबस्टन्सेस आहेत ती सबस्टन्सेस लॅबोरेटरीमध्ये तयार करता येणार नाहीत, असाही शास्त्रज्ञांचा किंवा तेव्हाच्या काळच्या लोकांचा विश्वास होता. आणि ती जी मिस्ट्रियस पॉवर प्लांट किंवा ॲनिमलकडे आहे असं समजण्यात आलं होतं, त्या मिस्ट्रियस पॉवरला व्हायटल फोर्स असं म्हटलं जायचं. मग या गोष्टीलाच आपण व्हायटल फोर्स थिअरी असं म्हणून ओळखतो. व्हॉट इज व्हायटल फोर्स? म्हणजे त्या काळच्या लोकांच्या दृष्टीने प्लांट आणि ॲनिमल्सकडे काही मिस्ट्रियस पॉवर आहे, ज्या मिस्ट्रियस पॉवरमुळे हे प्लांट आणि ॲनिमल काही सबस्टन्सेस तयार करू शकतात, जे सबस्टन्सेस लॅबोरेटरीमध्ये तयार करता येणार नाहीत. असं जे काही संकल्पना होती त्याला आपण व्हायटल फोर्स थिअरी असं म्हणतो. पण जसं जसं विज्ञान पुढे जात राहिलं, केमिस्ट किंवा शास्त्रज्ञ प्रयत्न करत राहिले, आपल्याला ठाऊक आहे युरिया नावाचा एक ऑर्गॅनिक सबस्टन्स प्रयोगशाळेमध्ये पहिल्यांदा तयार करण्यात आला. आणि फ्रेडरिक व्होलर या शास्त्रज्ञाने युरिया या पहिल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा शोध प्रयोगशाळेमध्ये लावला. यापूर्वी म्हणजे फ्रेडरिक व्होलरच्या या युरिया तयार करण्याच्या पूर्वी हा युरिया ॲनिमल्सच्या युरिनमधून काढला जायचा. आणि मग व्हायटल फोर्स थेअरीप्रमाणे हा युरिया प्रयोगशाळेमध्ये तयार केला जायला नको होता. मात्र फ्रेडरिक व्होलर अमोनियम सायनेट या इनऑर्गॅनिक एका सबस्टन्स सोबत ते कुठला तरी प्रयोग करत होते आणि ॲक्सिडेंटली त्यांना लॅबोरेटरीमध्ये तेव्हा युरिया हा सबस्टन्स तयार झाला. ॲक्सिडेंटली दिस वॉज ए डिस्कवरी की युरिया कॅन बी प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी. आणि मग व्हायटल फोर्स थेअरी वॉज फेल्ड इन दिस रिस्पेक्ट. व्हायटल फोर्स थेअरीचं जे काही म्हणणं होतं की प्लांट आणि ॲनिमल्सच ते तयार करू शकणारे सबस्टन्स तयार करू शकतात, प्रयोगशाळेमध्ये हे सबस्टन्स तयार केले जाणार नाहीत, हा जो काही समज होता तो नंतर मात्र गैरसमज असा ठरला. फ्रेडरिक व्होलरच्या युरिया तयार करण्याच्या या एका घटनेनी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. फ्रेडरिक व्होलरच्या नंतर युरिया या सबस्टन्सच्या तयार झाल्याच्या नंतर शास्त्रज्ञांमध्ये जणू काही स्पर्धा लागली की ऑर्गॅनिक सबस्टन्स प्रयोगशाळेमध्ये तयार करायचे. मग त्यानंतर इथेनॉल, ॲसेटाल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइड असे एकानंतर एक असे प्रचंड संख्येने ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे पूर्वी प्लांट आणि ॲनिमल्स पासून मिळवले जायचे, दोज वेअर प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी. आणि फ्रेडरिक व्होलरनी ह्या जो काही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या या स्पर्धेला सुरुवात केली आणि व्हायटल फोर्स थेअरी मागे पडली. तर नंतर आता प्लांट आणि ॲनिमल पासून मिळणारे सबस्टन्सेस आणि लॅबोरेटरीमध्ये तयार करण्यात आलेले सबस्टन्सेस या दोघांनाही ऑर्गॅनिक कंपाऊंड्सच म्हटलं गेलं. ऑफकोर्स प्लांट आणि ॲनिमल पासून मिळवल्या जाणाऱ्या सबस्टन्सना ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटलं जाणं हे काही जास्त सरप्राइझिंग नव्हतं, बिकॉज दीज सबस्टन्सेस वर डिराईव्ड फ्रॉम किंवा ऑब्टेन फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल्स. आणि म्हणून ऑर्गॅनिझम्स पासून मिळवले जात आहेत
म्हणून त्या सबस्टन्सला ऑर्गॅनिक सबस्टन्सेस किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हटलं गेलं. मात्र प्रयोगशाळेमध्ये हे जे कंपाऊंड तयार केले गेले त्यांनाही आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. आणि नंतर प्लांट ॲनिमल पासून म्हणजेच ऑर्गॅनिझम पासून मिळवलेले सबस्टन्स आणि प्रयोगशाळेमध्ये तयार केले गेलेले सबस्टन्स यांचं ॲनालिसिस करण्यात आलं. ॲनालिसिस म्हणजे नेमकं तो ऑर्गॅनिक कंपाऊंड कशापासून बनला आहे हे तपासण्यासाठी पृथक्करण, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो ॲनालिसिस, ते करण्यात आलं. आणि नंतर इट वॉज फाउंड की द सबस्टन्सेस ऑब्टेन्ड फ्रॉम ऑर्गॅनिझम्स अँड द सबस्टन्सेस विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम लॅबोरेटरी बोथ कंटेन्ड सिमिलर एलिमेंट्स. दोनही प्रकारच्या या कंपाऊंड्स मध्ये कार्बन हा एलिमेंट फाइंड आउट करण्यात आला. कार्बन हा एक नेसेसरी एलिमेंट होता या कंपाऊंडमध्ये जे ऑर्गॅनिझम पासून मिळवले गेले किंवा लॅबोरेटरीमध्ये जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड मिळवले गेले, या दोघांच्या मध्ये कार्बन वॉज ए मस्ट एलिमेंट. आणि कार्बन खालोखाल हायड्रोजन तिथे होता. सो कार्बन आणि हायड्रोजन या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे अतिशय इंडिव्हिजिबल पार्ट होते असं आपण म्हणूया. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटलं की ते कार्बनचे कंपाऊंड. आणि मग पूर्वीची जी डेफिनेशन होती ऑर्गॅनिक कंपाऊंडची ती होती द प्लांट्स द सबस्टन्सेस विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड. ती आता मॉडिफाय करण्यात आली. आता मॉडिफाय करून ऑर्गॅनिक कंपाऊंडची डेफिनेशन आता द कंपाऊंड्स ऑफ कार्बन आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, अशा पद्धतीनं ते डेफिनेशन मॉडिफाईड झाली. पण असं असलं तरीही एक दोन गोष्टी अशा आहेत जिथे कार्बन असूनही आपण त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणत नाही. मग हे म्हणजे CO2, कार्बोनेट्स इत्यादी सारखे जे काही सबस्टन्सेस आहेत, दो त्यांच्यामध्ये इवन दो दे कंटेन कार्बन, दे आर नॉट कन्सिडर्ड ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कार्बन असतो हे एका बाजूला आपण म्हणतोय, आणि दुसऱ्या बाजूला आपण काही एक्सेप्शनल एक्झाम्पल्स घेतोय की कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बोनेट्स असतील, हे जे काही कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत दे आर कन्सिडर्ड टू बी इनऑर्गॅनिक इवन दो दे कंटेन कार्बन. पण एक्सेप्शनल गोष्ट आहे, ही लक्षातच ठेवावी लागेल. मात्र बाकी सगळे जे कंपाऊंड्स आहेत ज्यांना आपण ऑर्गॅनिक म्हणतो दे ऑल मस्ट कंटेन कार्बन फॉलोड बाय, म्हणजे कार्बनच्या नंतर कोण तिथे असतो तर हायड्रोजन. या कार्बन आणि हायड्रोजनच्या व्यतिरिक्त काही एलिमेंट्स जेव्हा ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये असतात त्यांना आपण हेटरो ॲटम्स किंवा हेटरो एलिमेंट्स असं म्हणूया. कार्बन आणि हायड्रोजनच्या व्यतिरिक्त इतर काही एलिमेंटचे ॲटम्स जेव्हा ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये आढळतात दे आर टू बी कॉल्ड हेटरो ॲटम्स किंवा हेटरो एलिमेंट्स. मग त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन्स हे काही एलिमेंट्स ज्यांना आपण हेटरो एलिमेंट्स किंवा हेटरो ॲटम्स म्हणतो तेही ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सापडतात किंवा आढळतात. मात्र त्यांची संख्या कमी आहे. मात्र कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन हा असायलाच हवा. असा एकही ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही ज्याच्यामध्ये कार्बन नाही. सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कार्बन हा असतोच. म्हणूनच आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडला आता डिफाईन करतोय, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कंपाऊंड्स ऑफ कार्बन. कंपाऊंड्स ऑफ कार्बन आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. इतक्या विस्तृतपणे आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडची कार्बनशी रिलेशन जोडलेलं आहे. सो एनी कंपाऊंड ऑफ कार्बन इज नाऊ कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर या ऑर्गॅनिक कंपाऊंडची सुरुवात आपल्याला करायची आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सुरुवात आपल्याला करायची आहे. मग केमिस्ट्रीची अशी ब्रांच ज्याच्यामध्ये कार्बनच्या कंपाऊंडचा अभ्यास होतो त्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतो. सो हाऊ टू डिफाईन ऑर्गॅनिक केमिस्ट्री? इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ compounds of carbon are called is called organic chemistry. Organic chemistry is a branch of chemistry which deals with the study of कार्बन कंपाऊंड्स असं आपण डिफाईन त्याला करू शकतो. तर आता या कार्बन कंपाऊंड्सकडे जायचं आहे आपल्याला. या कार्बन कंपाऊंडच्या अभ्यास करणाऱ्या शाखेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास जेव्हा आपल्याला करायचा आहे तर ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जो महत्त्वाचा एलिमेंट आहे तो जो कार्बन, त्या कार्बन विषयी आपल्याला काही फाउंडेशनल किंवा बेसिक गोष्टी जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. तर आपण हळूहळू आता बेसिक गोष्टींकडे जातोय. हिस्टॉरिकल अप्रोच मी तुम्हाला सांगितला कशा पद्धतीने इन द एन्शियंट डेज which compounds were called organic. Then I told you Frederick Wöhler, he prepared first organic compound into the laboratory, that was urea, and that urea was obtained from an inorganic substance, that is ammonium cyanate. Ammonium cyanate पासून युरिया फ्रेडरिक वोलरने तयार केला. आणि त्यानंतर एकानंतर एक असे भरपूर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स लॅबोरेटरीमध्ये तयार होत गेले. आणि आज घडीला रोजच्या रोज मिलियन्स ऑफ न्यू ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर बीइंग प्रिपेअर्ड, सिंथेसाइज्ड ऑल ओव्हर वर्ल्ड. तर या अशा मोठ्या ब्रांचचा अभ्यास, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचा अभ्यास समाविष्ट असतो, त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आपण आता बेसिक गोष्टींकडे जातोय. मी सांगितलं कार्बनच्या विषयी आपल्याला पहिल्यांदा जाणून घेणं गरजेचं आहे. सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन आहे. मग कार्बनच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया.
आणि नंतर आपण या भागामध्ये पुढे जाणार आहोत. ऑफकोर्स या सेशनमध्ये आपण फक्त फाउंडेशनल गोष्टी घेणार आहोत. 11वीच्या चॅप्टरमध्येही काही ज्या गोष्टी सुरुवात होत आहेत त्याही आपल्याला फाउंडेशनमध्ये थोड्याशा इन्क्लूड कराव्या लागतील, कारण 8वी 9वी 10वी मध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा तितकाच अभ्यास मला असं वाटतं की तुम्हाला झालेला नाहीये. तर आपण 8वी 9वी 10वी मध्ये जे काही कार्बनच्या बद्दल बोललं गेले, कार्बन कंपाऊंडच्या बद्दल बोललं गेले, ते आपण बोलूच. सोबतच 11वी मध्ये थोडेफार जे काही कन्सेप्ट सुरुवातीला आल्याबरोबर तुम्हाला 11वीच्या वर्गामध्ये ऍडमिशन तुम्ही घेतल्याबरोबर जे तुम्हाला गोष्टी कळणार आहेत, समजणार आहेत, त्याही आपण इथे थोड्या प्रमाणामध्ये पाहणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया कार्बनच्या बद्दल जाणून घ्यायला. कार्बन इज अ मेन एलिमेंट विच इज फाउंड इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर कार्बन इज अ एलिमेंट असं मी म्हणालो. या जगामधल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एलिमेंट्स पासून बनलेल्या आहेत. तर एलिमेंट, आता हे एलिमेंट्स कुठे असतात किंवा आपल्याला एलिमेंटच्या बद्दल एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला फक्त सांगेन पिरियॉडिक टेबलकडे बघा. इफ यू लुक इन टू द पिरियॉडिक टेबल यू विल फाइंड मेनी एलिमेंट्स आर प्लेस्ड देअर. एलिमेंट्स म्हणजे त्यांचे ते सिम्बॉल आहेत. तर जगामध्ये ज्या काही सगळ्या वस्तू बनलेल्या आहेत त्या काही घटकांपासून, काही एलिमेंट्स पासून बनलेल्या आहेत आणि म्हणून आपण त्यांना एलिमेंट्स म्हणतोय. आणि मग या एलिमेंट्सचा अभ्यास वर्षानुवर्षे अनेक शास्त्रज्ञांनी, प्रज्ञावंतांनी याचा अभ्यास केला आणि मग यांच्या या प्रॉपर्टीनुसार किंवा यांच्या ॲटॉमिक नंबर्सनुसार, ॲटॉमिक मासेसनुसार यांना कुठल्या तरी रेग्युलर फॉर्ममध्ये ऑन द पेपर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि याच अथक प्रयत्नांमधून पिरियॉडिक टेबल आपल्याला समोर दिसतोय. सो पिरियॉडिक टेबल साठी बऱ्याच शास्त्रज्ञांनी काम केलेलं आहे आणि त्यातला जो काही मेंडेलिफचा पिरियॉडिक टेबल आहे त्याला आपण ॲडव्हान्स्ड, एकदम रिसेंट असा पिरियॉडिक टेबल, मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपण ज्याला म्हणतो, तो आपल्या समोर असतो. तो पिरियॉडिक टेबल आपण 8वी 9वी 10वी या 3 इयत्तांमध्ये कुठे ना कुठे पिरियॉडिक टेबल पाहिलेला आहे. त्या पिरियॉडिक टेबलमध्ये सिम्बॉलिक फॉर्ममध्ये सगळे एलिमेंट्स तिथे अरेंज केलेले आहेत. दीज एलिमेंट्स आर अरेंज्ड देअर इन अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक नंबर्स. त्यांच्या ॲटॉमिक नंबर प्रमाणे त्यांना तिथं ठेवलेलं आहे. आणि मग त्या पिरियॉडिक टेबलचे 4 भाग आपण करतो, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. तर हा जो काही पिरियॉडिसिटी किंवा पिरियॉडिक टेबलच्या बाबतीचा भाग आहे तो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकाल. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी फक्त एवढं सांगतोय की या पिरियॉडिक टेबलमध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्यात आपला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा कार्बन देखील आहे. तर पिरियॉडिक टेबलमध्ये उभे काही कॉलम्स असतात आणि आडवे काही रोज असतात. तर आपला कार्बन देखील या पिरियॉडिक टेबलमध्ये आहे आणि या कार्बनला आपण एलिमेंट म्हणतोय. आणि या कार्बनचं जे काही ॲटम आहे, आता बघा, एलिमेंटचा लहानात लहान भाग जो आतापर्यंत समजला जायचा इनडिव्हिजिबल आहे. द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ एन एलिमेंट विच इज इनडिव्हिजिबल इज कॉल्ड ॲटम असं म्हटलं जायचं. मात्र नंतरच्या स्टडीजनी असं रिव्हील केलेलं आहे की ॲटम इज नॉट इनडिव्हिजिबल पार्ट. इट कॅन बी डिवायडेड इंटू स्टील मोर स्मॉलर पार्ट्स. तर तरीही आपण ॲटमला एलिमेंटचा एक लहान भाग असं म्हणूया. आणि हे जे ॲटम्स आहेत तर त्या ॲटमच्या बद्दल आपण चर्चा करू. आपण कार्बन विषयी चर्चा करू. सो कार्बन इज वन ऑफ द एलिमेंट प्रेझेंट इन द पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबलमध्ये कार्बन एक एलिमेंट आहे आणि कार्बन सारखेच तिकडे 118 120च्या आसपास एलिमेंट्स आहेत. आणि हे सगळे एलिमेंट्स पिरियॉडिक टेबलमध्ये एस, पी, डी आणि एफ या ब्लॉक्समध्ये ठेवण्यात आलेले आहेत. तर त्यापैकी आपला एक जो कार्बन आहे तो पी ब्लॉकमध्ये ठेवण्यात आलेला आहे. तर आपण त्या कार्बनच्या बद्दल किंवा एकूणच या एलिमेंटच्या ॲटमच्या साईज बद्दल आधी सुरुवात करूया. ठीक आहे, एलिमेंटच्या ॲटमच्या स्ट्रक्चर विषयी आधी चर्चा करूया. तर कुठल्याही प्रकारचा जो एलिमेंट आहे त्याचा जो कुठलाही न्यूक्लियर म्हणजे ॲटम आहे त्या ॲटमचं आपण स्ट्रक्चर, एक जनरल स्ट्रक्चर बघणार आहोत सध्या. तर आपण कुठलाही ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये 2 गोष्टी असतात. तर तो असतो एक जो भाग आहे त्याला मी म्हणतोय न्यूक्लियस. सो ॲटम इनसाइड इट, इन द सेंटर ऑफ द ॲटम देर इज न्यूक्लियस प्रेझेंट. आणि या न्यूक्लियसमध्ये काही पार्टिकल्स असतात. दिस पार्टिकल्स आर प्रोटॉन्स, दे कॅन बी न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स तिथे न्यूक्लियसच्या मध्ये असतात. आणि न्यूक्लियसच्या बाजूचा हा जो काही भाग आहे तो भाग म्हणजे त्याला मी एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट असं म्हणेन. एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. सो एन ॲटम, ए जनरल ॲटम, मे इट बी ऑफ एनी एलिमेंट, कुठल्याही एलिमेंटचा एक जो ॲटम आहे त्याच्यामध्ये 2 भाग असतात. एक सेंट्रली प्रेझेंट न्यूक्लियस विच कंटेन्स प्रोटॉन्स ऑर न्यूट्रॉन्स. आणि न्यूक्लियसच्या भोवतालचा हा जो काही भाग आहे दॅट पार्ट इज कॉल्ड एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. सो न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, these are 2 parts of an atom. तर या सेंटरमध्ये मी सांगितलं न्यूक्लियस असतो आणि बाहेर असतात या एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये असतात इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, तर प्रोटॉन्स आहेत न्यूक्लियसच्या मध्ये आणि इलेक्ट्रॉन्स हे बाहेर असतात. मात्र बाहेर ते आपण जर का न्यूक्लियस पासून बाहेर जायला गेलो तर काही जागा एम्प्टी आहे, तिथे काही आढळत नाही. मात्र विशेष अंतराने इलेक्ट्रॉन्स तुम्हाला इथे न्यूक्लियसच्या बाहेर फिरताना दिसतील. पुन्हा काही अंतर आपल्याला वॅकंट तिथं दिसणार आहे आणि पुन्हा काही भागांवर इलेक्ट्रॉन्स फिरताना आपल्याला दिसतील. सो as we are going away from the nucleus,
आउटसाइड ऑफ द न्यूक्लियस. जसं आपण पुढे जातोय काही काही अंतराने इलेक्ट्रॉन्स तिथे आपल्याला दिसणार आहेत, आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते न्यूक्लियसच्या भोवती गोल फिरण्यासाठी ज्या मार्गाचा ते अवलंब करतात, द पाथ फॉलोड बाय इलेक्ट्रॉन्स टू रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस, दॅट पाथ इज कॉल्ड ऑर्बिट. तर या पाथला मी ऑर्बिट किंवा याला मी मेन एनर्जी लेवल किंवा याला शेल असं म्हणणार आहे. तर न्यूक्लियसच्या बाहेर म्हणजेच ऑफकोर्स एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये काही ठिकाणी इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती फिरण्यासाठी ज्या मार्गाचा वापर करतात किंवा अवलंब करतात, तो मार्ग, तो पाथ, दॅट पाथ इज कॉल्ड ऑर्बिट, और इट इज कॉल्ड मेन एनर्जी लेवल, और इट इज कॉल्ड शेल. तर तुम्ही इथे एक जनरल स्ट्रक्चर मी देतोय. आपण याला पहिला ऑर्बिट म्हणूया, याला दुसरा ऑर्बिट म्हणूया, याला तिसरा ऑर्बिट म्हणूया, याला चौथा. सो दिस शेल किंवा ऑर्बिट और मेन एनर्जी लेवल्स कॅन बी डेसिग्नेटेड बाय लेटर्स और नंबर्स 1 2 3 4 और बाय सम अल्फाबेट्स KLMN. असे काही आपण त्यांना अल्फाबेट्स किंवा लेटर्स पण देऊ शकतो. सो व्हॉट दीज आर ऑर्बिट्स, मेन एनर्जी लेवल किंवा दीज आर ऑल्सो कॉल्ड शेल. तर न्यूक्लियस पासून आपण जसजसं बाहेर जातो, इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती फिरण्यासाठी काही मार्ग अवलंबतात. त्या मार्गांना, त्या पाथना आपण ऑर्बिट, मेन एनर्जी लेवल किंवा शेल म्हणतोय. आणि हे शेल थोड्या थोड्या अंतराने न्यूक्लियस पासून बाहेर जाताना आपल्याला दिसतील. त्यांना तुम्ही 1 2 3 4 असे नंबर देऊ शकता, किंवा KLMN असं तुम्ही त्याला अल्फाबेट्स किंवा लेटर्स तुम्ही त्याला देऊ शकता. तर जसजसं आपण न्यूक्लियस पासून बाहेर जातोय, तर हे ऑर्बिट्स आपल्याला पुढे भेटत आहेत, आणि हे प्रत्येक जे ऑर्बिट आहेत त्यांना एक विशिष्ट एनर्जी आहे. सो दीज ऑर्बिट्स आर हॅव्हिंग ए स्पेसिफिक एनर्जी लेवल्स. जसजसं आपण न्यूक्लियस पासून बाहेर जातोय, एनर्जी इन्क्रीजेस. सो एनर्जी लेवल वाढत आहे, म्हणजे हा जो आपला इथे काढलेला शेवटचा शेल आहे त्याची एनर्जी लेवल ही मॅक्सिमम आहे, आणि अगदी सुरुवातीचा जो आहे तो कमी एनर्जीचा आहे. सो फ्रॉम गोइंग आउट फ्रॉम न्यूक्लियस द एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग. हे पॉईंट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सो न्यूक्लियस पासून जसं आपण बाहेर जातो एनर्जी वाढते, एनर्जी इन्क्रीजेस. ओके, आता इथे जो लास्टचा शेल आहे, लास्ट शेल, तर तो जो लास्ट शेल आहे त्याला मी व्हॅलन्स शेल असं म्हणतो, किंवा व्हॅलन्सी शेल असंही तुम्ही म्हणू शकता. सो दिस इज व्हॅलन्सी शेल, किंवा याला आउटर मोस्ट शेल असंही म्हटलं जातं. दिस इज आउटर मोस्ट शेल, व्हॅलन्सी शेल, किंवा याला मी यंथ शेल असं म्हणतो. यंथ शेल, यंथ म्हणजे शेवटचा. तर हा जो लास्ट शेल आहे ज्याची एनर्जी सगळ्यात जास्त आहे त्याला व्हॅलन्सी शेल, आउटर मोस्ट शेल किंवा यंथ शेल आपण म्हणूया. आणि या व्हॅलन्सी शेल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतील, दीज इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. सो दीज इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. तर हे एक पॉईंट आपण लक्षात ठेवा. तो जो शेवटचा शेल आहे, आउटर मोस्ट शेल, दॅट इज कॉल्ड व्हॅलन्सी शेल, आउटर मोस्ट शेल, आर अल्टिमेट शेल असंही त्याला म्हटलं जातं. दिस इज वन मोर नेम, अल्टिमेट शेल. आणि त्याला आपण यन नी दाखवतोय, स्मॉल यन, तो यंथ शेल आहे. यंथ शेलच्या अलीकडचा जो आहे म्हणजे त्याला मी N-1 म्हणतो, याला मी पेनल्टिमेट शेल असं म्हणणार आहे. पेनल्टिमेट म्हणजे यनच्या अलीकडचा, N-1 हा जो शेल आहे दॅट इज कॉल्ड पेनल्टिमेट, आणि त्याच्या अलीकडचा जो आहे त्याला आपण म्हणतो पेरी पेनल्टिमेट शेल. सो अल्टिमेट, पेनल्टिमेट, पेरी पेनल्टिमेट, बाहेरून हे तिघं, बाहेरून 3 शेल मी सांगितले. अल्टिमेट शेल ज्याला व्हॅलन्सी शेल पण म्हणतो आपण, पेनल्टिमेट N-1 शेल, त्याच्या अलीकडचा N-2 असं मी त्याला म्हणेन. दिस इज N-2 शेल. तर मी सांगितलं एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट मध्ये ऑर्बिट्स असतात. आणि व्हॉट आर ऑर्बिट्स? ऑर्बिट्स आर द पाथ्स फॉलोड बाय इलेक्ट्रॉन्स टू रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. आणि हे जे ऑर्बिट्स आहेत त्यांना 1 2 3 4 किंवा KLMN असं म्हणू शकता तुम्ही. आणि K शेल कमी एनर्जीचा आहे L पेक्षा, L शेल कमी एनर्जीचा आहे M पेक्षा, M शेल कमी एनर्जीचा आहे N पेक्षा, असं आपण त्यांची एनर्जीच्या बाबतीमध्ये आपण सांगू लागलेलो आहे. तर या शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, अगदी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळेच न्यूक्लियसकडे अट्रॅक्टेड आहेत. कारण इलेक्ट्रॉन्स दे आर निगेटिव्हली चार्ज्ड. So electrons are negatively charged and protons are positively charged. Protons are present in the nucleus, whereas electrons are present outside the nucleus, म्हणजेच in the extranuclear part. आता प्रोटॉन्स जे आहेत, न्यूक्लियसच्या आत असणारे जे प्रोटॉन्स आहेत आणि त्याच्या बाहेर असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, यांची संख्या ही इक्वल असते. नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कुठल्याही एका ॲटम मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि नंबर ऑफ प्रोटॉन हे इक्वल असतात. इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज आहेत, प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज आहेत, आणि त्यांची संख्या जर इक्वल असेल तर या ॲटमवर कुठलाही नेट चार्ज असणार नाही. म्हणून अशा पद्धतीच्या ॲटमला मी इलेक्ट्रिकली न्यूट्रल असं म्हणेन. सो दिस इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. तर एक एक पॉईंट आपण क्लिअर करत चाललोय. तर हे ॲटॉमिक स्ट्रक्चर मी सांगतोय. त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे सेंटरला, त्याच्या बाहेर जे काही आहेत ते ऑर्बिट्स आहेत, त्यांना काय नावं दिली आहेत ते मी सांगितलेले आहेत. नंतर मी सांगितलं की हे इलेक्ट्रॉन सगळे
न्यूक्लियसकडे अट्रॅक्टेड आहेत आणि प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनची संख्या इक्वल आहे, म्हणून इथं नेट चार्ज काही नाही, म्हणून ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल असं मी म्हणतोय. आता पुढे हे जे काही इलेक्ट्रॉन कॅरिंग ऑर्बिट्स आहेत त्यांच्यामध्ये पुन्हा काही सब पार्ट्स आहेत. तर ऑर्बिटचे सब पार्ट आपण बघतोय. तर जेवढ्या क्रमांकाचा तो ऑर्बिट आहे, जेवढ्या नंबरचा तो शेल आहे किंवा ऑर्बिट आहे, तेवढ्याच सब पार्ट्सचा तो बनलेला आहे. म्हणजे पहिला जो ऑर्बिट आहे तो एकाच भागाचा बनलाय, दुसरा जो ऑर्बिट आहे तो 2 भागांचा बनलेला आहे, तिसरा ऑर्बिट 3 भागांचा बनलाय, चौथा ऑर्बिट 4 भागांचा बनलाय. म्हणजे जेवढ्या क्रमांकाचा तो शेल आहे तेवढ्या सब पार्ट्सनी तो बनलेला आहे. आणि म्हणून पहिला जो शेल किंवा ऑर्बिट किंवा मेन एनर्जी लेवल आहे ती एकाच भागाने बनलेली आहे आणि आपण त्याला यस म्हणूया, स्मॉल यस. जो दुसरा शेल आहे, दुसरा ऑर्बिट, तर तो 2 भागांचा बनलेला आहे आणि त्याला मी यस आणि पी असं म्हणेन. जो तिसरा शेल आहे तो 3 भागांचा बनलाय, एस पी अँड डी. आणि चौथा जो शेल आहे तो 4 भागांचा बनलाय, एस पी डी अँड एफ. सो व्हॉट आर दीज? एस पी डी एफ, दीज आर सब शेल्स. शेलचे पार्ट किंवा ऑर्बिटचे पार्ट, सब ऑर्बिट किंवा सब शेल तुम्ही म्हणा. काही पुस्तकांमध्ये यांना ऑर्बिटल असंही म्हटलेलं आहे. सो यस, SP, SPD, SPDF, these are the subparts of shell. Some books they are called subshell, suborbit, or in some books they are called orbital. तर प्रत्येक ऑर्बिटमध्ये यस आहेच. मग आपल्याला पर्टिक्युलरली समजा या पहिल्या शेलच्या यस बद्दल बोलायचं असेल तर वी विल कॉल इट 1s. 1s म्हणजे फर्स्ट ऑर्बिटचा यस सब पार्ट बद्दल मी बोलतोय. दुसऱ्या ऑर्बिटच्या यस बद्दल जर मला बोलायचं असेल तर आय शुड से 2s 2p. तिसऱ्या शेलच्या SP-D बद्दल मला बोलायचं असेल तर आय विल कॉल 3s 3p 3d. आणि चौथ्या शेल बद्दल मला जर का बोलायचं असेल तर 4s 4p 4d 4f असं मी त्यांना नंबर देतोय. सो 1s 2s 2p 3s 3p 3d 4s 4p 4d 4f, these are subshells, suborbits, or according to some books they are orbitals. आणि हे जे काही ऑर्बिटल्स आहेत, सबशेल्स आहेत, दे हॅव ए कॅपेबिलिटी ऑफ ऑक्युपाईंग 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 1s असो याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन सामावू शकतात, 2s असला तरी 2 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. आता 2p किंवा 3d वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यात पुन्हा काही सब पार्ट्स आपल्याला बघायचे आहेत. लक्षात घ्या, शेल, सबशेल, ऑर्बिट, सब ऑर्बिट. सब ऑर्बिट जे आहेत त्यांचे पुन्हा काही भाग आहेत, त्यांना आपण ऑर्बिटल म्हणूया, ऑर्बिटल. तर 1s 2s हे एकच प्रकारचे ऑर्बिट आहेत. मात्र 2p जर असेल तर त्या 2p मध्ये पुन्हा 3 सब पार्ट्स आहेत ज्यांना आपण 2px 2py आणि 2pz असं म्हणतो. 3s हा एकच आहे. 3p मध्ये मात्र 3px 3py 3pz अशा 3 भागांचा 3p बनलेला आहे. 3 भागांचा 2p सुद्धा बनलेला आहे. इथं 4p मध्ये सुद्धा असेच 3 भाग असणार. आणि आता आपण 4d कडे जाऊया. 4d, तर 4d हे 5 भागांचा बनलाय. त्याला आपण dxy dyz dzx dx स्क्वेअर y स्क्वेअर आणि dz स्क्वेअर असं म्हणतो. तर बघा, हा शेल, सबशेल आणि त्या सबशेलचे जे पार्ट्स आहेत त्यांना ऑर्बिटल आपण म्हणू शकता. किंवा काही बुक्समध्ये यांनाच ऑर्बिटल म्हटलंय आणि मग त्यांच्यात मध्ये असणारे हे सब ऑर्बिटल असं त्यांना म्हटलेलं आहे. एनी हाऊ, आपल्याला फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे की शेलचे काही भाग आहेत त्यांना सबशेल म्हणा आणि त्याचे काही भाग आहेत त्यांना ऑर्बिटल म्हणा. तर अशा पद्धतीनं मी न्यूक्लियसच्या बाहेर जे असणारे ऑर्बिटल आहेत त्यांचे जे सब पार्ट्स आहेत त्यांच्याविषयी बोललो आणि मी सांगितलं की ह्या कुठल्याही प्रकारच्या ऑर्बिटलमध्ये किंवा सब ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. तर इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करण्याची जी काही एबिलिटी आहे ती अशा पद्धतीने मी लिहून दाखवतो. यस, या सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. पीचे 3 पार्ट्स मी सांगितले, px py आणि pz, या प्रत्येकात 2 इलेक्ट्रॉन बसणार आहेत, म्हणजे एकूण 6 इलेक्ट्रॉन्स इथे बसतील. डी चे मी 5 सांगितले, dxy dyz dzx dx स्क्वेअर y स्क्वेअर आणि dz स्क्वेअर, म्हणजे 5 सब पार्ट्स आहेत आणि 5ही मध्ये 2 म्हटलं तर इथं 10 इलेक्ट्रॉन्स हे सामावू शकतात. आणि एफ चे मात्र 7 सब पार्ट्स आहेत आणि त्याच्यात 2 म्हटलं तर त्याच्यामध्ये 14 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. तर हे तुम्हाला ठाऊक आहेच, मी माझ्या परीने तुम्हाला याबद्दल सांगतोय. 1s 2s 2p 3s 3p 3d 4s 4p 4d 4f असे मी ऑर्बिटल्स दाखवले आहेत. आणि मी म्हटलं इथून जसं आपण बाहेर जातो एनर्जी वाढते आणि मग या ऑर्बिटलला तुम्ही बघितलं तर 1s पेक्षा 2s ची एनर्जी जास्त आहे, 2s पेक्षा 2p ची एनर्जी जास्त आहे, 2p पेक्षा 3s ची एनर्जी जास्त आहे. मात्र ही जी काही एनर्जी वाढते आहे ती कॉन्स्टंट असं जसं मी लिहिलंय तशाप्रमाणे वाढत नाही. काही काही ठिकाणी त्या भागाचे जे सब पार्ट्स आहेत ते मर्ज होतात एकमेकांमध्ये आणि मग काही वेळेला तुम्हाला जसं की आता 4s ची एनर्जी कमी आहे 3d ची जास्त आहे, अशाही गोष्टी इथे दिसलेल्या आहेत किंवा आपण त्या लक्षात ठेवाव्यात. तर या पद्धतीनं मी ॲटमचं एक स्ट्रक्चर याविषयी बोलतोय. सो ॲटम हॅज 2 पार्ट्स, वन इज न्यूक्लियस, अदर इज एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. In the nucleus there are protons which are positively charged and electrons are negatively charged. जेव्हा प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स इक्वल संख्येमध्ये असतात तेव्हा ॲटमवर कुठलाही चार्ज असत नाही, तेव्हा आपण त्याला इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणायचंय. आणि मग मी सांगितलं त्या ऑर्बिटचे सब पार्ट्स. आणि आता कुठलाही एलिमेंट जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये जे असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची संख्या प्रोटॉनच्या संख्या एवढी असणार आहे आणि एखाद्या ॲटममध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या
म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर असतो. सो व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? ॲटॉमिक नंबर इज नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम. एखाद्या ॲटममध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर असतो. आणि ॲटॉमिक नंबर इंडिकेट केला जातो झेडने. सो ॲटॉमिक नंबर इज इंडिकेटेड बाय झेड. तर ह्या गोष्टी आपण इथे चर्चा केली. तर आता एलिमेंट कुठलाही असो त्या एलिमेंटमध्ये हे अशा पद्धतीचं ॲटॉमिक स्ट्रक्चर असणार आहे. आणि या स्ट्रक्चरमध्ये आता मी इलेक्ट्रॉन्सची अरेंजमेंट करणार आहे. इलेक्ट्रॉन्स आर नाऊ वी हॅव टू अरेंज. समजा एखाद्या एलिमेंटमध्ये ज्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट कार्बन. ॲटॉमिक नंबर 6 आहे कार्बनचा. तर कार्बनचे 6 इलेक्ट्रॉन्स आपल्याला इथे या ऑर्बिटलमध्ये अरेंज करावे लागतात. दिस अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन टू शेल्स, सबशेल्स, ऑर्बिटल्स इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणणार आहोत. सो व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन various shells, subshells and orbitals in an atom. That is called electronic configuration. त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट याच्यामध्ये नेमकं काय काय असतं, कशा प्रकारे एनर्जी वगैरे असते याबद्दल तुम्हाला समजावून सांगितलंय. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विषयी जरा फोकस करूया आणि कार्बनला आपण समोर करून कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिता येईल ते आपण बघूया. आणि त्याच्यानंतर आपण कार्बनच्या बॉन्ड फॉर्मेशनकडे जातोय. सो पहिलं हे लेक्चर तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल अशी अपेक्षा करतो. लवकरच भेटूया दुसऱ्या लेक्चरमध्ये.